नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी निघालो आहे हम्पी राईडला. सध्या मी लातूरमध्ये राजीवन चौकमध्ये तुळजाईच्या समोर. तर यावेळेस मी एकटा नाही आहे राईडला, तर ह्यावेळेस खूप जण आहेत राईडला. आपल्या केंद्रीय सरिता आपल्याला सोडायला आलेत आपल्याला इथं. पुन्हा त्यानंतर रोहित कुलकर्णी आपल्यासोबत आहे. हॅलो, हाय. ज्या बुलेट 350 आहे. आपला मित्र आहे श्याम, जे की आमच्या तापोला राईडमध्ये मित्र झाला होता माझा. त्याच्याकडे हंटर 350 आहे. आपला केतन जर तुम्हाला माहितीच आहे, केतन पण आपल्यासोबत आहे हम्पी राईडला. आणि त्याकडे आपलं म्हणजे सेम गाडी आहे माझ्यासारखीच, SD ॲडव्हेंचर. आपले राधेश्याम सर, त्यांच्याकडे आहे नाव मेटिओर 350 नाव आहे गाडीचं. आणि आम्ही किती आता टोटल झालो आहे 5 जण. तर 5 जण आम्ही निघालो आहे हम्पीला. खूप चांगली ट्रिप होणार आहे मित्रांनो. सगळा पूर्ण ब्लॉग मी याचा म्हणजे बनवणार आहे. तर ऑलरेडी मला उशीर झाला आहे, 7 वाजलेत. सगळेजण 6 वाजल्यापासून वाट बघत आहेत. मला थोडासा 1 तास उशीर झाला आहे. तर ठीक आहे, आपण आता ही राईड स्टार्ट करू आणि तुम्हाला मध्ये मध्ये मी अपडेट देणारच आहे. तुळजापूरच्या बायपास त्याच्या थोडंसं पुढे आलो आहे आणि एक छोटा ब्रेक घेतला आहे, कारण रोहित पण थोडंसं मागे पडला होता. त्याचा बॅक पेन होते, लोअर बॅक पेन. थोडंसं मी ब्रेकफास्ट करून पुढे निघणार आहोत आम्ही आता. मी आता ब्रेकफास्ट करून घेतो. इथं काय कॉफी प्यायची होती सगळ्यांना, पण कॉफी भेटली नाही. तर पुढेच कुठं तरी थांबणार आहेत आम्ही कॉफीसाठी. तर आता इथून निघायचं आहे. आता सकाळचे किती वाजले? 9 वाजले. तर सकाळचे 9 वाजतात आत्ता. मला वाटतं हम्पीला अजून वेळ लागेलच थोडा. ऊन यायले. आता आम्ही पोहोचलो आहे सोलापूरमध्ये. सोलापूरच्या बायपास क्रॉस केला आहे. राईड एकदम स्मूथ सुरू आहे सध्या, काही प्रॉब्लेम नाही. तर बोर्ड पण आहे विजयापुरा म्हणून, तुम्हाला दिसत असेल. विजयापुरा 110 किलोमीटर आहे इथून. म्हणलो होतो सोलापूरजवळ मी कॉफी ब्रेक घेणार टोल नाक्याला. भरपूर पुढे आलो होतो. विजयपुरा इथून आहे 80 किलोमीटर आहे. तर अजून मला वाटतं 280च्या आसपास हम्पी आहे. 6 तास तर लागतीलच, कारण आम्ही स्लो जातो आहे. स्पीड जास्त नाही आहे. स्पीड जवळपास 80-90च आहे. पण पलीकडच्या साईडनं असल्यावर पलीकडेच वाटायला मला ते. HP पेट्रोल पंपला थांबलो होतो, पण सगळे म्हणले की जिओचं पेट्रोल टाकायचे. केतनचं म्हणणं असं की मायलेज जास्त मिळतं जिओला. आणि आता ह्याच्यामध्ये कॅच असं आहे की आम्हाला आता इथून आम्हाला आता रॉंग साईड घ्यायचे फक्त पेट्रोल टाकण्यासाठी. ह्याचा राईट लावा ना. ह्या रॉंग साईडला इकडं जिओचा पेट्रोल पंप आहे. तर पण ह्यांचं पेट्रोल असं पण चांगलं थोडंसं. पेट्रोल रेट इथं दाखवते 100.68 पेट्रोल. तर 5 रुपयाने पेट्रोल कमी आहे इकडं. बघू आता इथं रेट कळेल ॲक्च्युअल. कधी कधी बोर्डवर एरर पण असतो. 100.68 आहे. तर मित्रांनो 5 रुपयाने इथं पेट्रोल कमी आहे कर्नाटकमध्ये. तर लास्ट पॉईंटपासून म्हणजे जिथं आम्ही पेट्रोल रिफ्यूल केलं होतं तिथून आता चांगला पॅच कवर झाला आहे. आता आम्ही सध्या एक टोल नाका लागला आहे. आता ज्या प्लेसला आम्हाला जायचं आहे सनापूर साईडला, तर हम्पीमध्ये एक सनापूर साईड आहे. तर त्या साईडला ना 2 ऑप्शन आहेत स्टेचे आमचे. एक ट्रॉपिकल हम्पी आणि वंडरलस्ट हम्पी म्हणून आहे. आता विषय असा आहे की आज इथून ते फक्त आहे 100 किलोमीटर राहिले. म्हणजे नाही म्हणलं तरी आपण 320 किलोमीटरच्या आसपास आपण राईड कंप्लीट केली. तर आता फक्त राहिले 100 किलोमीटरच्या आसपास. आणि एक छोटा आम्ही टोल नाक्याच्या जवळच एक छोटं हॉटेल दिसलं आम्हाला मागे. तर तिथं आम्ही ब्रेक घेतला आहे सध्या, कारण खूप वेळ झाला एक मोठा ब्रेक कोणाचा झालेला नाही आहे. राधेश्याम आणि रोहित पण थोडे मागे राहिलेत, तर ते पण आता येत आहेत मागून. आता सध्या आमच्या तिघाच्या बाईक इथं आम्ही पार्क केल्यात, माझी, केतनची आणि श्यामची. आणि राधेश्याम आणि रोहित येत आहेत आता मागून. तर आता तर ते आलेले आहेत आत्ता लगेच. काय झालं होतं? मी म्हणलं ना तुला 5-10 मिनटातच फरक आहे. तर ठीक आहे, आता इथेच थोडंसं फ्रेशअप वगैरे होऊन काहीतरी खायला चांगलं भेटलं तर काहीतरी खाऊ आम्ही. आणि चहा कॉफी तर होईलच. हे राईस घेतला होता, राईस चांगला होता. पकोडे पण घेतले होते, पण पकोड्याला एवढी टेस्ट नव्हती. पुन्हा कॉफी पण छान दिली होती. राधेश्याम भैया जरा मागे हिशोब करतायत
किती रुपये झाले काही नाही सगळं कॉन्ट्री त्यांच्याकडे जमा करायच्या नंतर. इकडं आमच्या मागे जरा ते 2 रायडर्स अजून केतन आणि श्याम काहीतरी डिस्कस करतायत. विचारतो मी त्यांना काय डिस्कस करतायत ते. आमचं डिस्कशन चालू आहे कशावर? खजूरवर. तुलसीवाला खजूर. बोला काय बोलायचंय? डिस्कशन काय सुरू होतं? डिस्कशन काय नाही, आम्ही इलायची खाल्ली रजनीगंधावाली. मग त्याच्यावर डिस्कशन झालं होतं की इलायची पेक्षा ड्राय खजूर म्हणून भेटतंय म्हणे असं. सिल्वर खजूर असते ना, सिल्वर कोटेड. कॉन्टॅक्ट समजला. तर राईड कशी सुरू आहे आता? ह्या राईडमध्ये श्यामची ही दुसरी राईड आहे लॉंग म्हणजे असलेली. पहिली राईड त्याने आमच्यासोबत तापोल्याला केली होती, जे की आम्ही रिटर्न सोबत आलो होतो. आणि त्या टाईमला केतन पण आम्ही तिघंजण सोबत होतो येताना. तर श्याम आता ह्या सेकंड राईडला आले आपल्यासोबत. मागे संडे राईडला पण आला होता. राईड मस्त चालू आहे एकदम. ज्या प्रकारे सगळे रायडिंग गिअर्स आहेत त्यामुळं खूप जास्त इम्पॅक्ट पडला आहे, म्हणजे रायडिंगला इझी जायला. ह्या राईडसाठी त्याने स्पेशली काहीतरी 22,000 का 24,000 रुपयाची शॉपिंग केली आहे टोटल. हे जॅकेट घेतलं आहे एक्झरचं, हेल्मेट पण 5,000 आणि इंटरकॉम घेतलं आहे जे ब्ल्यू आर्मरचा 11,000वाला. आणि केतनकडचं आहे सगळं. बिल किती झालं होतं आपलं? 260. टोल नाका आपण थोडं पुढे आलो आहे आणि इथं थोडा पाऊस सुरू झाला आहे आता. अजून एवढा मोठा पाऊस नाही आहे पण जॅकेट वगैरे आता सगळं हे ग्लोव्ज वगैरे ओले झाले ते बघा. मित्रांनो आता आम्ही थांबलो इथे एक पंजाबी ढाबा आहे जे की 20 किलोमीटर अलीकडे आमच्या प्लेसपासून. थोडंसं काही रायडर आपले मागे थोडंसं राहिले होते त्यामुळं आपण इथं एक ब्रेक घेतला होता. प्लेस अजून फायनल नाही आहे म्हणजे कुठलं स्टे करायचं आहे. म्हणजे मागे पण सांगितलं होतं की 2 स्टेज ऑप्शन आहेत. एक आहे ट्रॉपिकल हम्पी आणि एक आहे वंडरलस्ट हम्पी. तर बघू दोन्हीपैकी एक जे आपल्याला जमेल तसं करू आपण. तुम्हाला फेमस क्या है? क्या लगा दाल मखनी काय? दाल मखनी. ठीक आहे, एक दाल मखनी लो. काजू पनीर घ्यायचं. तर मित्रांनो जेवायचा प्लॅन झाला सगळ्यांचा. आता सगळे म्हणले की जर आता इथे थांबलो तर थोडं थोडं खाऊन जाऊ. तर त्यामुळं ठीक आहे म्हणलं. पण मी तर काही जेवणार नाही आता, मला अजून भूक नाही एवढी. बघा तुम्ही जर येत असाल इकडे हम्पीला आणि तुम्हाला जर जेवायचा काही प्लॅन असेल तर हा ढाबा खूप चांगला आहे. सांगितलं तर ऐकणार झालं. पुढे इकडे टोल नाका आहे तर त्याच्या अलीकडून एक लेफ्ट आहे, तिथून आम्ही आलो आहे आता इकडं. पण रोहित जो आहे तो सरळ पुढे गेला टोल नाक्याच्या. तरी हात दाखवला होता आम्ही तिकडे वळायचं आहे म्हणून. तो वापस येतो आहे पण मला वाटतं वापस यायला आता खूप लांब असणार आहे टर्न. तर 10 किलोमीटर आता ते प्लेस राहिलं आहे, तिथं जायचं आहे आम्हाला. हां नदी मागच आहे ना इकडं सोनापूरमध्ये. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे ट्रॉपिकल हम्पी जिथं आम्ही थांबणार आहेत. आता इथं अवेलेबल आहेत का नाही ते बघायचं आहे आम्हाला आधी. इंटरकॉम कनेक्टेड राहू द्या. तर मित्रांनो आता आम्ही आहेत वंडरलस्ट हम्पीमध्ये. तर काय झालं मग अशी आम्ही तिथं गेलो होतो जे मागचं तुम्हाला प्लेस दाखवला होता. तर तिथं ना म्हणजे प्रॉपर हवा येत नव्हती कुठूनच. म्हणजे ते थोडंसं माउंटेन्समध्ये होतं सगळीकडून, म्हणजे चारी साईडने तिथं माउंटेन्स होते. आणि रूम पण थोड्याशा आम्हाला फ्रेश नाही वाटल्या तिथल्या, थोडा स्मेल होता वेगळाच. मग आम्ही ठरवलं की तिथून निघायचं. आणि थोडंसं हम्पीच्या थोडं आउटसाईड पण होतं ते, म्हणजे हायवेपासून जवळ होतं तिकडं. मग आम्ही काय केलं, आम्ही आलो वंडरलस्ट हम्पी. तर इथं आल्यावर आम्हाला सगळं प्रॉपर भेटलं, म्हणजे रूम पण चांगली भेटली. मागे कॅम्पिंग पण आहेत. केतन, राधेश्याम आणि श्याम यांनी ठरवलं की ते रूम घेणार आहेत. मी आणि रोहितनं घेतल्या मागे कॅम्प, म्हणजे टेंट घेतला आहे. हम्पीमध्ये आल्यावर मी कॅम्पिंगच करतो दरवेळेस, तर त्याच्यामुळे मी टेंटच घेतला. फ्रेश अप वगैरे होऊन आम्ही आता निवांत बसलो इथं. आणि कॅफे पण खूप सुंदर आहे मित्रांनो इथला, एकदम चिल वाईब्स आहेत, काही इथं प्रॉब्लेम नाही आहे. फूड पण खूप टेस्टी आहे आणि तुम्हाला जे पाहिजे ते मी इथं मिळतं. म्हणजे इस्रायली फूड मिळतं, मेक्सिकन मिळतं, इटालियन मिळतं, पुन्हा स्पॅनिश मिळतं, इंडियन तर मिळतंच. तर खूप व्हरायटी आहे इथं ह्या कॅफेमध्ये. तर एकदम वर्थ आहे इथं राहणं. टेंटची प्राईज आहे पर पर्सन 800 रुपीज. रूमची प्राईज आहे 3000 रुपीज पर नाईट. तर अशा ह्या प्राईज, आणि प्राईज पण खूप अफोर्डेबल आहे, एवढं काही म्हणजे महाग नाही आहे. रात्रीचे 11:30 वाजले. मी हा व्लॉग इथे एंड करतो आहे आजचा.
जे की सकाळपासून मी तुम्हाला रायडिंग जर्नी दाखवली. आता उद्याच्या व्लॉगमध्ये म्हणजे सेकंड पार्टमध्ये प्युअर हम्पी मी दाखवणार आहे. हम्पीमधले एक सुंदर सुंदर स्पॉट दाखवणार आहे, एक्सप्लोर करणार आहोत हम्पी. तर पुढचा व्लॉग पण तुम्ही बघा आणि ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच प्रेम देत राहा. खूप थँक्यू आणि थँक्यू.